तुम्ही बनवलेला साबुदाणा नेहमी चिकट आणि कडक होतो का? माझ्यासोबत पण असंच व्हायचं, पण माझ्या आईनी सांगितलेली टीप मी फॉलो केली आणि साबुदाणा एकदम परफेक्ट झाला. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया थेट सावजीच्या स्वयंपाकघरातनं. कढईमध्ये तेल घेतलं, जिरं घेतलं. आम्ही मोहरी खात नाही, मोहरी घातलेली नाही आणि हिरव्या मिरच्या घातल्या. जिरं छान फुलल्यावर आणि बटाटा घातला. पातळ अशा बटाट्याच्या स्लाइसेस करून घेतल्या आणि त्या घातल्या आणि झाकून 2 मिनिटं शिजू दिले बटाटे. आता उकडलेले 2 बटाटे घातले हाताने कुचकरून आणि छान मिक्स करून घेतलं मिरच्या बरोबर. आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि छान आणखी मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आणि झाकून 2-3 मिनिटं वाफ काढायची आहे. 2-3 मिनिटानंतर हे बघा, आता यात साबुदाणा घालायचा आहे भिजलेला. अगोदर साबुदाणा 2-3 तास भिजवून घेतला होता आणि भिजवताना त्यात अर्धा लिंबू आणि थोडी साखर घातली होती. त्यामुळे साबुदाणा आपला चिकट होत नाही. आणि साबुदाणा घातल्यानंतर 2 मिनिटं वाफ काढायची आहे. आणि आता शेंगदाण्याचा कूट घातला, दरदरीत करून घेतले शेंगदाणे भाजून. शेंगदाण्यानी पण साबुदाणा असा मोकळा होतो. थोडा दरदरीत कूट करून घ्यायचा आहे. जास्त जाडसर नाही ठेवायचा आहे, जाडसर ठेवलं की साबुदाणा चिकट होतो. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर मिक्स करून 2 मिनिटं आणखी वाफ काढायची आहे. 2 मिनिटानंतर हे बघा, आपला साबुदाणा छान असा मोकळा दिसत आहे. आणखी झाकून 2 मिनिटं वाफ काढायची आहे. 2 मिनिटानंतर हे बघा, आपला साबुदाणा एक एक दाणा वेगळा दिसत आहे. अशा छान छान सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. लहानपणी अशी माझी आई साबुदाण्याची खिचडी करायची उपवासाला आणि आम्ही वाट बघायचो कधी मिळते म्हणून. खूप आवडायची. आपली खिचडी किंवा साबुदाण्याची उसळ तयार आहे. आमच्या नागपूरला इकडे खिचडी म्हणतात, उसळ पण म्हणतात काही लोक. रेडी आहे. हे बघा, वेगवेगळे दाणे कसे छान दिसत आहे. वा, तयार आहे खाण्यासाठी साबुदाण्याची खिचडी. लिंबू पिळून खूप छान लागते लिंबू पिळल्यानंतर, किंवा दही पण घेऊ शकता साबुदाण्यावर तुम्ही. दह्यासोबत पण छान लागते साबुदाणा. असा एक एक दाणा वेगळा तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. हे बघा, मोकळी, कडक पण नाही झाली आहे, चिकट पण नाही झाली आहे. छान मोकळी अशी आणि टेस्टी अशी साबुदाण्याची खिचडी झाली आहे. आमच्याकडे कोथिंबीर वगैरे उपवासाला खात नाही किंवा टोमॅटो पण खात नाही, तर आम्ही घालत नाही. एकदम साधी, सिंपल, पण खायला खूप टेस्टी अशी ही साबुदाण्याची खिचडी. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि उपवासाला एन्जॉय करा. मस्त. आता उपवासाचे दिवस येतच आहे, श्रावणात वगैरे करून बघा आणि एन्जॉय करा.